तर आप नेत्यांच्या पराभवानं समीकरणं ही बदलणार आहेत। केजरीवाल, सिसोदिया यांच्यासह अनेकांचा पराभव झालाय। मतविभागणीचा आपला फटका बसलाय। दिल्लीमध्ये 2 वेळा सत्ता उपभोगणाऱ्या आम आदमी पार्टीला त्यांची हॅट्रिक करण्यापासून भाजपानं रोखलंय। मद्य घोटाळ्यामध्ये तुरुंगवारी केलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभव पत्करावा लागलाय। आपचे बडे नेते काँग्रेसमुळे हरल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। काँग्रेसनं यावेळेस सलग तिसऱ्या वेळेस दिल्लीमध्ये भोपळा न फोडण्याचा विक्रम केलाय। एकेकाळी काँग्रेसची सत्ता दिल्लीवर राज्य करत होती। यावेळेस काँग्रेसनं स्वतःच्या नुकसानाबरोबरच आपचं सुद्धा मोठं नुकसान केलंय। लोकसभेत दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढले होते। विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आघाडीमध्ये बिघाडी झाली। दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्यानं मतांची विभागणी झाली। मतांच्या विभागणीमुळे केजरीवालांसह अनेकांचा निसटता पराभव झालाय। लोकसभेत दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते। विधानसभेत मात्र वेगवेगळे लढले। दिल्लीमध्ये आपला मतविभाजनाचा मोठा फटका बसला, त्यामुळे ते नेते निवडून येतील अशी अपेक्षा होती। त्याच नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव झालाय। काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना 4568 मतं मिळाली आहेत। आपचे मनीष सिसोदिया अवघ्या 675 मतांनी त्यांचा पराभव झालाय। तिथे काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना 7350 मतं मिळाली आहेत। आपचे सोमनाथ भारती 2131 मतांनी पराभूत झालेत। काँग्रेसचे जितेंद्र कुमार कोचर यांना 6770 मतं मिळाली आहेत। आपचे दुर्गेश पाठक अवघ्या 1231 मतांनी पराभूत झालेत। तिथे काँग्रेसच्या उमेदवाराला 4015 मतं मिळाली आहेत। आपचे युवा नेते सौरभ भारद्वाज 3188 मतांनी पराभूत झालेत। तिथे काँग्रेसच्या उमेदवाराला 6711 मतं मिळाली आहेत। दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आपच्या उमेदवाराचा पराभव झाला, तिथे काँग्रेसच्याच उमेदवाराकडून त्याचा घात झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती तर भाजपासाठी दिल्ली यावेळेस सुद्धा दूर राहिली असती, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।